कवटेमहांकाळ तालुक्याचे भाग्यविधाते, म्हैसाळ योजनेचे जनक, आधुनिक क्रांतीचे शिल्पकार, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे तारणहार, दुष्काळाचा कलंक पोसणारे, दूरदृष्टी असणारे, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडले गेलेले माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री सन्मान्य अजितराव घोरपडे सरकार यांच्या कार्यावरती, यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रसिद्ध कवी आणि घोरपडे गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय नितीन कांबळे यांनी काही रचना केलेत. त्यातली एक सुंदर अशी रचना जलदूत या काव्यसंग्रहातली. कवितेचं नाव भाग्यविधाता, कवी नितीन कांबळे. पहाट झाली पूर्व दिशेला, उशीर काल झाला, उजळण्या जगाला रवी किरण आणि सूर्यदेव आला. पूर्व पुण्याई आज लाभली, सरम जामदार घोरपडे घराण्यात. माता लक्ष्मी देवीच्या पोटी शिल्पकाराने जन्म घेतला. या दुष्काळी भागाला नक्षी भरण्याला. कोगनोळी या गावी आज सोनेरी नाजूक किरण उतरली. घरोघरी साऱ्यांनी पेढे साखर वाटली. सुवासिनी स्त्रियांनीही विहिरीमधून जलकुंभ आणले. घोरपडे सरकारांच्या वाड्यापुढे सडा टाकून रांगोळी चित्र कोरले. एक वेगळाच उत्साह भाव चेहऱ्यावरील उमटले. माता भगिनी माऊलीने नाव बाळाचे आजीत ठेवले. सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळ पाचविला. पाण्याविना शिवार इथला जसा अश्रुत भिजलेला. अजितराव घोरपडे सरकार आता मोठे झाले. पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेतले. कागनोळी जन्मगावी आले. ध्यास घेतला माणूस जोडण्याचा, घेतला वसा जनसेवेचा, कधी न सोडण्याचा. त्यांनी विडा उचलला पाणी आणण्याचा. भूमी सोजेलाम सोपलाम हरित करण्याचा. सत्कारी आणि कर्तव्यात मोठा पाठिंबा जणांचा. विश्वासाचा उंच पहाड लाख लाख मानांचा. तालुक्याचे भाग्यविधाते, अभिमान महाराष्ट्राला. कोगनोळी गावी जन्म घेतला. सार्थक भारत राष्ट्राला, सार्थक भारत राष्ट्राला.